या व्हिडिओमध्ये आपण 3 मार्च 2026 या दिवसाचे चालू घडामोडीचे काही महत्त्वाचे प्रश्न पाहूया. हे प्रश्न तुम्हाला सर्व स्पर्धांपरीक्षाकरता उपयुक्त ठरणारे आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कुनो राष्ट्रीय उद्यानात 9 चित्त्यांना कोणत्या देशातून आणण्यात आले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बोत्सवाना. या 9 चित्त्यांपैकी बघा 6 मादी आणि 3 नर आहेत आणि 28 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांना भारतात आणले. आता भारतातील चित्त्यांची एकूण संख्या 48 झाली आहे. भारतीय हवाई दलाच्या C-17 ग्लोब मास्टर विमानाने त्यांना भारतात आणलेलं आहे. उपराष्ट्रपती C.P. राधाकृष्णन यांनी कोठे चेतना गणाश्रमची आधारशिला ठेवली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे त्रिशूळ, केरळ. 1 मार्च 2026 रोजी केरळमधील त्रिशूळ येथे या आश्रमाची पायाभरणी केली. सर्व धर्मांच्या लोकांसाठी आध्यात्मिक जागृती आणि सामाजिक सलोखा वाढवणे हा याचा उद्देश आहे. G.K. सिमेंटने कोठे अत्याधुनिक 3 MTPA ग्रे सिमेंट ग्राइंडिंग युनिटचे उद्घाटन केले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बिहार. हे उद्घाटन बघा बिहार राज्यातील बक्सर जिल्ह्यात 1 मार्च 2026 रोजी करण्यात आले. बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने कोणत्या बंदरावर ग्रीन हायड्रोजन जेट्टी प्रकल्पाला मान्यता दिली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पारादीप बंदर. दरवर्षी जागतिक श्रवण दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 3 मार्च. जागतिक आरोग्य संघटनेने 2007 मध्ये या दिवसाची सुरुवात केली आहे. बहिरेपणा रोखणे आणि कानांच्या आरोग्याबाबत जनजागृती करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. डिसेंबर 2025 पर्यंत कोणत्या राज्याने भारतात सर्वाधिक 37% GST ग्रोथ नोंदवली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नागालँड. नागालँडचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही माहिती दिली आहे. भारताने नुकताच कोणत्या देशासोबत आर्थिक संबंधांना चालना देण्यासाठी द्विपक्षीय स्वेप कराराचे नूतनीकरण केले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जपान. भारताने 28 फेब्रुवारी 2026 पासून जपानसोबतच्या या कराराचे यशस्वीरित्या नूतनीकरण केले आहे आणि हा करार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ जपान यांच्या स्वाक्षरीत करण्यात आला आहे. गितवक नकाना नावाची नवीन भूमिगत माशाची प्रजाती कोणत्या राज्यात शोधली गेली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आसाम. ही प्रजाती आसाममधील गोलपारा जिल्ह्यातील एका विहिरीत सापडली आहे. हा मासा अंध, पारदर्शक आणि फक्त 2 सेंटीमीटर लांबीचा एक सूक्ष्म प्राणी आहे. AI आधारित तक्रार निवारण आणि सुलभ DBT एकत्रीकरणासाठी भारताचे पहिले एकीकृत दिव्यांग सहाय्यक पोर्टल कोठे लॉन्च करण्यात आले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये मुंबईत या पोर्टलचे उद्घाटन केले आहे. दिव्यांग व्यक्तीसाठी कल्याणकारी योजनांचे वितरण सुलभ करण्यासाठी हे देशातील पहिलेच व्यासपीठ आहे आणि या माध्यमातून लाभार्थी आता घरबसल्या अर्जाची स्थिती रिअल टाईममध्ये पाहू शकतात. ऑपरेशन गजब लील हक हे कोणत्या देशाने सुरू केलेले लष्करी अभियान आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पाकिस्तान. पाकिस्तानने 26 फेब्रुवारी 2026 रोजी अफगाणिस्तानमधील तालिबान विरोधात हे मोठे लष्करी अभियान सुरू केले आहे. अफगाणिस्तानाकडून झालेल्या विनाकारण गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. भारताचे 93वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आरव डेंगला. मुंबईचा 17 वर्षीय आरव डेंगला भारताचा 93वा ग्रँडमास्टर बनला आहे. जागतिक वन्यजीव दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 3 मार्च. हा दिवस जगातील वन्य प्राणी आणि वनस्पतीच्या संरक्षणासाठी साजरा होतो. संयुक्त राष्ट्रांनी 2013 मध्ये या दिवसाची अधिकृत घोषणा केली आहे. निसर्ग आणि पर्यावरणाचे संतुलन राखणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. जेल इंडिया लिमिटेडच्या नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दीपक गुप्ता. दीपक गुप्ता यांनी 1 मार्च 2026 रोजी जेलच्या CMD पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यांची ही नियुक्ती 28 फेब्रुवारी 2029 पर्यंत आहे आणि त्यांनी संदीप कुमार गुप्ता यांची जागा घेतली आहे जे 28 फेब्रुवारी 2026 रोजी निवृत्त झाले. कोणत्या स्टेडियममध्ये रवी शास्त्री यांच्या नावाने एका स्टँडचे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वानखेडे स्टेडियम मुंबई. मुंबई क्रिकेट असोसिएशनने 27 फेब्रुवारी 2026 रोजी हा ऐतिहासिक निर्णय घेतला. रवी शास्त्रींनी
राष्ट्रीय संघाचे खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून मोठे योगदान दिले आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने अलीकडेच UDISE प्लसवर राष्ट्रीय परिषदेचे कोठे आयोजन केले होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भुवनेश्वर. 27 आणि 28 फेब्रुवारी 2026 रोजी या 2 दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे यजमानपद ओडिसाच्या शालेय आणि जनशिक्षण विभागाने भूषवले होते. तमिळनाडूचे पहिले डार्क स्काय पार्क कोठे स्थापित करण्यात आले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कोल्ली हिल्स, नामक्कल. याचे उद्घाटन फेब्रुवारी 2026 मध्ये वनमंत्री यांच्या हस्ते झाले. कृत्रिम प्रकाश प्रदूषणापासून मुक्त राहून ताऱ्यांचे निरीक्षण करण्यासाठी हे एक आदर्श ठिकाण आहे. येथे रात्रीच्या वेळी खगोलशास्त्रीय निरीक्षणासाठी 3 प्रगत दुर्बिणी बसवण्यात आल्या आहेत. उत्सव चरणदास यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लोककला, घोडा नाचा. उत्सव चरणदास हे ओडिसाचे प्रख्यात लोककलाकार आणि घोडा नाचा शैलीचे प्रवर्तक होते. त्यांच्या या अतुलनीय योगदानासाठी त्यांना 2026 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 26 फेब्रुवारी 2026 रोजी वयाच्या 80व्या वर्षी कटक येथे त्यांचे निधन झाले.